11 वेळा हनुमान चालीसा पाठ केल्यावर तुमच्यासोबत काय घडतं आणि काय चमत्कार अनुभवायला मिळतात? तर आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांपासून आणि संकटांपासून मुक्ती मिळण्यासाठी हनुमान चालीसा हा एक अत्यंत प्रभावी उपाय मानला गेलाय. अनेक भक्तांना असा अनुभव आहे की जेव्हा सर्व मार्ग बंद दिसतात तेव्हा हनुमान चालीसाच्या पठणाने संकटातून मार्ग निघतो. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमरे हनुमत बलबीरा. ही चौपाई याच गोष्टीची साक्ष देते. हनुमान चालीसाचे नियमित पठण केल्याने मन शांत होतं आणि एकाग्रता वाढते. नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये संचारते. जर तुम्हाला भीती वाटत असेल, वाईट स्वप्न पडत असतील किंवा नकारात्मक ऊर्जेचा अनुभव येत असेल तर हनुमान चालीसाचं पठण तुम्हाला या सर्वांपासून वाचवतं. भूत पिशाच निकट नहीं आवे, महाबीर जब नाम सुनावे. या चौपाईनुसार हनुमानजींच्या नावाच्या जपाने कोणत्याही नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास देत नाहीत. शिवाय शारीरिक आरोग्यासाठीही हनुमान चालीसा लाभदायक आहे. हनुमान चालीसाच्या नियमित पठणानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जुनाट आजारांपासूनही आराम मिळण्यास मदत होते. हे शारीरिक आणि मानसिक ऊर्जा सुद्धा वाढवते. एवढंच नाही तर 11 वेळा हनुमान चालीसा पठणाचा संकल्प घेतल्यानं मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे बऱ्याच भक्तांचे अनुभव आहेत. अनेक भक्त सरकारी नोकरी, कर्जमुक्ती किंवा कुटुंबातील आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान चालीसाचा संकल्प करतात आणि त्यांना यश मिळतं. हनुमान चालीसाचे पूर्ण लाभ मिळवण्यासाठी आपणही योग्य नियम आणि पद्धतीनं पालन करणं आवश्यक आहे. तुम्ही सुद्धा हनुमान चालीसाचं पठण करता का? आणि तुम्ही कधी 11 वेळा हनुमान चालीसा पठणाचा संकल्प केलाय का? त्याचे तुम्हाला काय अनुभव आले? कमेंटमध्ये नक्की सांगा.